हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. पहिला आणि दुसरा एकत्र श्लोक आहेत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती बरीच विस्तृत आहे. आपण आता ती पुढे वाचत राहणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवंतांनी जीव, प्रकृती आणि स्वतःबद्दल जे काही आधीच्या अध्यायामध्ये ज्ञान दिलं, जसं 7व्या अध्यायात ज्ञान दिलं आहे, तर ते सगळं जे ज्ञान आहे ते भक्तीच्या द्वाराच्या रूपाचे कार्य करते. म्हणजे काय, जेव्हा व्यक्ती हे सगळं ज्ञान जाणतो, जीव कोण आहेत, भगवंत कोण आहेत, प्रकृती काय आहे आणि त्यांचा एकमेकांशी संबंध काय आहे, हे जेव्हा व्यक्ती अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून जाणतो, तर ह्या ज्ञानाच्या आधारे व्यक्ती भक्ती करू शकतो. भक्तीच्या द्वार, त्याच्यासाठी भक्तीचं द्वार आहे ते उघडलं जातं. तर अशी ही भगवंतांची भक्ती, शुद्ध भक्ती कशी करायची याविषयी भगवंतांनी 12व्या अध्यायात अर्जुनाला सगळं वर्णन केलं आहे. तर शुद्ध भक्ती म्हणजे काय, त्याला अनन्य भक्ती पण म्हटलं जातं. तर भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्ती व्यक्ती यामध्ये करतो. तर भक्त आहे तो अन्य अभिलाषिता शून्यम, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा कोणताही विचार न करता, भोग वृत्ती न ठेवता भगवंतांची सेवा करायची, म्हणून तो विविध सेवांमध्ये संलग्न होतो. तर असा हा भक्त आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनाचा आश्रय घेतो, आधार घेतो आणि त्यानुसार तो सगळी भक्तिमय कार्य करतो. पण वैष्णव आचार्य समजवतात, जर एखादा व्यक्ती विचार करतो आहे की जीव तर भगवान आहे, म्हणजेच मी जीव आहे, मी जीवात्मा आहे आणि मी भगवान आहे, असं जर व्यक्ती एखादा विचार करायला लागला, तर तो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती करू शकतो का? नाही. कारण तोच स्वतःला भगवान म्हणतो आहे, तर तो कशा रीतीने भगवान श्रीकृष्णांची शुद्ध भक्ती करेल? तो भगवान श्रीकृष्णांना श्रेष्ठ मानणारच नाही. तर यासाठी हे जे चुकीचे विचार घेऊन लोक पुढे चालली आहेत की मीच भगवान आहे किंवा मी पुढे भगवान होणार आहे, तर या सगळ्या चुकीच्या विचारधारा आहेत, त्या निघून जाण्यासाठी आपल्याला योग्य त्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर ह्याबद्दल आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे वैष्णव आहेत, भक्त आहेत, ते मार्गदर्शन करतात. ते आपल्याला शिकवतात की जीवात्मा आहे, त्याचं स्वरूप काय आहे ते जाणून घे. जीव आणि भगवंत यांच्यामधला संबंध काय आहे ते आपण जाणणं अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा जीवात्मा म्हणजे व्यक्ती आहे, त्याला कळतं की हे शरीर भौतिक आहे माझं आणि त्यात मी आहे तो आध्यात्मिक आहे, मी जीवात्मा आहे, भगवंतांचा मी नित्य दास आहे आणि त्यांची शुद्ध भक्ती मी करायला हवी. जेव्हा हा व्यक्ती शिकतो की जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास, मी भगवंतांचा नित्य दास आहे, भगवान श्रीकृष्ण माझे नित्य शाश्वत स्वामी आहेत, पण हा जो संबंध आहे आमच्यातला तो मी विसरून गेलो आहे, पण आता मला तो संबंध पुन्हा स्थापित करायचा आहे. आणि यासाठी हा जो व्यक्ती आहे तो प्रयत्नशील राहतो आहे आणि त्यांनी भक्तीतनं रोज तो वैदिक शास्त्राचं भक्तीत आता सुरुवात केली आहे. तो श्रवणम करतो आहे, तर त्यांनी जाणलंय
की आपण सगळेच जीव आहोत आणि आपला प्रत्येकाचा भगवंतांशी संबंध आहे. आपण भगवंतांचे अंश आहोत. भगवंत आपल्या सगळ्यांचे हितचिंतक आहेत, पालन पोषण करणारे आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये कृष्ण प्रेम आहेच. भगवंतांप्रतीचं प्रेम आपल्याकडे आपल्या हृदयात आहेच. मात्र आपण ते या भौतिक जगतात या मायेमुळे झाकले गेलो आहोत आणि त्यामुळे आपण सगळं विसरून गेलेलो आहोत. जेव्हा एखादा व्यक्ती अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भक्तिमय सेवा सुरू करतो, भगवंतांची मनपूर्वक तो भक्ती करायला लागतो, तेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये असलेले जे काही अनर्थ आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे हळूहळू नष्ट व्हायला लागतात. त्याच्या जीवनातले अनर्थ आहेत ते कमी व्हायला लागतात आणि भगवंतांप्रतीचं जे कृष्ण प्रेम आहे ते हळूहळू जागृत होत जातं. जसं चैतन्य चरितामृत ग्रंथामध्ये मध्यलीला 22.107 मध्ये सांगितलं आहे, नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कभू नय, श्रवणादी शुद्ध चित्ते करये उदय. तर श्री चैतन्य महाप्रभू हा उपदेश श्रील सनातन गोस्वामींना सांगताना म्हणतात की जीवांच्या हृदयात, जे जीवात्मे आहेत त्यांच्या हृदयात भगवान श्रीकृष्णांविषयीचं जे शुद्ध प्रेम आहे ते सुप्त रूपात शाश्वतपणे अस्तित्वात असतं. ते इतर स्रोतातून प्राप्त करावयाचं असतं असं नव्हे, तर बाहेरून कुठून तरी ते आपल्याला आणायचं आहे, मिळवायचं आहे असं नाहीये. श्रवण कीर्तनाने हृदय शुद्ध झाल्यानंतर या प्रेमाचा, या कृष्ण प्रेमाचा स्वाभाविकपणेच उदय होतो. वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा एखाद्या मनुष्याला समजतं की मला भगवान श्रीकृष्णांचे प्रेम प्राप्त करायचं आहे, मला त्यासाठी शुद्ध भक्ती करणं आवश्यक आहे. आणि शुद्ध भक्ती कशा रीतीने होते? भगवान श्रीकृष्णांच्या विषयी श्रवण करणं, कीर्तन करणं आणि जी नवविधा भक्ती सांगितली आहे त्या सगळ्या विधींचं पालन करणं. तर जेव्हा व्यक्तीला हे सगळं समजतं आहे की माझ्या जीवनाचं साधन कृष्ण भक्ती आहे, म्हणजेच मला जे ध्येय, माझ्या जीवनाचं साध्य भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त करायचं आहे, त्यासाठी हे प्रेम प्राप्त करायला मी कोणती साधना केली पाहिजे? कृष्ण भक्तीची साधना केली पाहिजे. आणि मी कोण आहे? भगवंतांचा दास आहे, मी साधक आहे. तर साधक असलेला मी भक्तिमय साधना करून कृष्ण प्रेम भक्ती प्राप्त करू शकतो. तर वैष्णवाचार्य यामध्ये एक मुद्दा समजवतात की जी अनर्थ निवृत्ती आहे आपल्यात, हे जे सगळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे अनर्थ आहेत, त्यांची निवृत्ती करणं हे आपलं काही ध्येय नाहीये. जसजसं आपण भगवंतांविषयी श्रवण, कीर्तन, बाकी सगळे विधी दृढतेने ध्यानपूर्वक करत जाऊ, आपोआपच म्हणजेच साईड बाय साईड हे सगळे अनर्थ आहेत आपल्यामधले ते हळूहळू कमी होत जातात. तर मेन ध्येय काय आहे? आपल्याला भगवान श्रीकृष्णांना आपल्याला संतुष्ट करायचं आहे. प्रत्येक कार्य भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ करायचं आहे. तर जसं श्रील बल्देव विद्याभूषण लिहितात की भगवंत, जीवात्मा आणि प्रकृती यांच्या एकमेकांमधील संबंध ज्ञान हे भक्तीच्या द्वाराच्या रूपात कार्य करतं. म्हणजेच ह्यांमधलं जे संबंध ज्ञान आहे त्यामुळे व्यक्ती आहे तो भक्ती मार्गात प्रवेश करतो. आणि म्हणून असं समजवलं जातं की एखादा व्यक्ती जर विचार करतोय की मी हे शरीर आहे, तर मग तो
भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करू शकेल? किंवा एखादा विचार करतोय की मी भगवान बनणार आहे, तरी तो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती करू शकणार नाही. जो विचार करतोय की मी हे शरीर आहे, तो शारीरिक पातळीवरच राहतो, आत्म्याचं ज्ञान स्वीकारतच नाही आणि त्यामुळे परमेश्वर कोण आहेत तेही ज्ञान त्याला प्राप्त होत नाही, कारण तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून हे भक्तीतलं ज्ञान काही घेतच नाहीये. आणि जो म्हणतोय मी भगवान होणार आहे, तर मग तो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला जातच नाही. तर अशा रीतीने आपण जाणलं आहे की कृष्ण भक्ती करण्यासाठी हे भगवंतांबद्दलचं, जीवात्म्याचं, प्रकृतीविषयीचं सगळं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.